ओके, प्रेज लॉर्ड. जोरामध्ये बोलूया मी. हालेलुया, हालेलुया. किती लोकांनी आपला हात सोबत आणलेला आहे? बोलो येशू मसीह की हालेलुया. ओके, पुन्हा एकदा सर्वप्रथम मी आमचे पास्टर आदरणीय भंडारी साहेब यांचे मनापासून आभार आहे. पीटर दादांचं मनापासून आभार आहे. आणि तुमचं सर्व जे आज इथं मंडळी उपस्थित आहे, तुमचं देखील सगळ्यांचं मनापासून आभारी आहे की तुम्ही सुंदर संधी आज दिली. आणि खरंच मी मनापासून धन्यवाद देतो की प्रभूने हे मौका दिलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस मी इथं येत होतो ती गोष्ट मला आठवायला लागली की 2009 साली आम्ही सायकलनं त्या मधनं इथं येत होतो. आणि इथं आंबेवाडी गाव आहे, त्या गावात आम्ही सुवार्थ प्रसार वगैरे केली त्या टायमाला सायकलवरून. आणि ही खरंच देवासाठी मी अद्भुत ज्यावेळेस आठवत होतो, एक वेळेस होती सुवार्थ पत्रिका घेऊन सायकलवर आलो, आज प्रभूने इथं 4 व्हीलर मधनं आणलंय. हालेलुया. मी खरंच देवाला धन्यवाद देतो. माझा देव अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. या नाताळच्या निमित्त खरंच मी पुन्हा एकदा बराच वेळ आपल्याकडे वेळ नाहीये, परंतु काही गोष्टीविषयी आज आपण मनन करणार आहोत. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही मनापासून नाताळ काय हे समजून घ्या. हालेलुया. आज अनेकांनी आपली घरं सजवलेली आहेत, आपली दारं सजवलेली आहेत, झाडं सजवलेली आहेत, पुष्कळ गोष्टी सजवलेल्या आहेत. काय माझं हृदय प्रभूसाठी सजलेलं आहे का? माझं जीवन प्रभूसाठी सजलेलं आहे का? हालेलुया. हे बाहेरचं स्वरूप झालं, परंतु आतलं माझं जीवन सजलेलं आहे का? येशू कुठल्या राजमहलात किंवा येशू कुठल्या सोन्या दागिना हिऱ्या मोतीच्या जागेत जन्मला आलेला नाहीये. तो कुठं आला? सगळेजण माझ्याशी बोला, कुठं आला तो? जिथं सुंदर जागा असते, जिथं मस्त प्रकारच्या परफ्यूमचा वास येतो, बरोबर आहे? नाही, तो अशा ठिकाणी आला जिथं कोणी जाऊ सुद्धा शकत नाही. आज रिअलाइज मी करून सांगू इच्छितो. आज मी रिअलाइज तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करू इच्छितो. तो येशू अशा लोकांच्या जीवनामध्ये येईल ज्यांचं जीवन अशुद्ध असेल. परमेश्वर ज्याच्या जीवनात येईल त्याला तो शुद्ध करून सोडेल. हालेलुया, हालेलुया. स्वरामध्ये बोला हालेलुया. 2005 मध्ये ज्यावेळेस 2003 ला मी बायबल कॉलेजला गेलो, एकदाच देवाच्या सेवकाने संदेश दिला. पास्टर संजय कोटचडे, मग आम्ही गाडीमधून येत असताना मी ट्रॅव्हल करत असताना बोललो की एक देवाचा सेवक पास्टर संजय कोटचडे एक संदेश देत होते की देवाच्या लोकांना देवाच्या काम करायची गरज आहे. आणि कोण काम करणार? आणि माझं तर स्वप्न खूप मोठं होतं, मी चांगल्या पद्धतीने रेल्वे ड्रायव्हर व्हावा, नाहीतर रेल्वे डिपार्टमेंट मध्ये काम करावं. कारण आमच्या आजोबाकडे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी होती आणि माझा खूप मोठा हुद्दा होता. आणि मी प्रयत्न केला की, आणि विदर्भामध्ये, पूर्ण विदर्भामध्ये जर बघितलं, हिंदी राष्ट्रभाषेची एक एक्झाम होती आणि त्या एक्झाम मध्ये पूर्ण विदर्भामध्ये, जिथं चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वणी असा जो भाग येतो, त्या पूर्ण विदर्भामध्ये मी 2रा नंबर मारला, कारण मला खूप आवड होती. पण ज्यावेळेस देवाच्या सेवकाने एक संदेश ऐकला मी हातकर्णीमध्ये, त्यावेळेस विचार केला की हे सगळं सोडूया आणि आपलं जीवन प्रभूला आपण समर्पण करूया. 2003 मध्ये मी माझ्या वयाच्या 16व्या वर्षी प्रभूला जीवन दिलं. मला येशू माहित नव्हतं, येशू कोण आहे मला माहित नव्हतं. खूप हालाकीची परिस्थिती. आज इथं बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना चांगलं वाटत असेल, परंतु अशा कौलाच्या घरातून सुरुवात केली. घरात आले की पहिला हुमरा डोसक्याला बनवायचा, अशातून सुरुवात केली. पण थँक गॉड प्रभूला, आज देवानं रेल्वे ड्रायव्हर करून काय तर केलं नाही, पण मंडळीचा ड्रायव्हर मात्र परमेश्वराने मला करून सोडला. हालेलुया. एक सुंदर मंडळी प्रभूने मला दिली. मी खरंच देवाचा आभार मानतो. त्या समयी जर माझं जीवन जर प्रभूला जर दिलं नसतं, तर आज कदाचित मी इथं आणि तुम्ही मला दिसला नसता आणि मी तुम्हाला दिसलो नसतो. परंतु हीच वेळ आहे. आज देवाच्या लोकांना, जितके लोक आज तुम्ही इथं आहेत, आपलं जीवन हे एकदाच प्रभूने दिलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही उपयोग करा. आमेन. परमेश्वर जात किंवा परमेश्वर नाव बदलत नाही. माझं तेच नाव होतं, माझ्या जातीत टाकल्यावर तीच जात आहे, पण माझं लाईफ जर बदललं आहे फक्त माझ्या येशूने बदललेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आजच्या क्रिसमसच्या दिवसामध्ये मी माझा पुन्हा एकदा तुम्हाला विषय आहे की जर ख्रिस्त जर माझ्यासाठी आहे तर मी कुणासाठी जगलं पाहिजे. पौल असं म्हणतो, मला तर जगणे काय आहे? ख्रिस्त आहे, ख्रिस्त. आज आपण या शब्दाला जास्त महत्व देऊया, ख्रिस्त. मत्तीच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की कारण आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे, त्याला काय म्हटलं जाईल? इमॅन्युअल, म्हणजे आम्हा बरोबर राहणारा देव आहे. परंतु आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की ख्रिस्त हा किती महत्वाचा शब्द आहे. जर कुणाकडे बायबल असेल तर तुम्ही काढू शकता. लूक याचा 2रा अध्यायाचं 11वं वचन पहा. लूक अध्याय 2 वचन 11. त्या ठिकाणी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात कोण जन्मलेला आहे? तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त
जो शब्द आहे ना तो ख्रिस्त प्रभू आहे. बोला सगळेजण, तो ख्रिस्त प्रभू आहे. जोरात जोरात बोला. आम्ही भाड्याचे लोक नाही, आम्ही आमच्या हक्काचे लोक आहोत, कारण आमचा प्रभू आमचा हक्काचा आहे. हालेलुया. तो ख्रिस्त प्रभू आहे. ज्यावेळेस हा बोलतो ना, मला तर माझ्या चेहऱ्यावर इतका आनंद होतो ना, प्रभू थँक्यू, आज आम्हाला तू कळालास. हालेलुया. कुणासाठी कुणासाठी ख्रिस्त प्रभू आहे म्हणा? माझ्यासाठी. ज्यावेळेस आम्ही एक्सेप्ट करतो ना, तो माझ्यासाठी आहे, वरून पाहत असेल आणि तो इथं आहे, मी खरं सांगतो तो तुमच्याकडे बघून पण आनंदित होईल. कोणीतरी मला या वडिंगी गावामध्ये मला माझं म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि बायबल आपल्याला आठवण करून देते की तुमच्यासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे आणि तोच ख्रिस्त प्रभू आहे. पुष्कळ डीप स्टोरी आहे, परंतु मी आज नक्की तुम्हाला सांगू इच्छितो, येशू आमच्या जीवनामध्ये काय घेऊन येतो. अनेक लोक मला ज्यावेळेस सेवेमध्ये आला तर प्रश्न विचारले, पैसा, धन, दौलत, ऐश्वर्य नाही. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की लोक माझ्या नावाला तुमची निंदाची छळ करतील, तेव्हा तुम्ही खरं तर त्याच्यातून कळेल की तुम्ही ख्रिस्ती आहात का नाही ख्रिस्ती आहात. नावाने ख्रिस्ती नाही, परंतु रिअल लाईफ जगण्याने आम्ही ख्रिस्ती होतो. आमेन. पण जर पवित्र शास्त्र माझ्यासाठी जर येत असेल तर पहिला प्रश्न माझा हा आहे की तो माझ्यासाठी काय येत आहे, बाकीच्यासाठी तो काय येत नाही. 2003 साली पण मी प्रभूला तोच प्रश्न केला की प्रभू तू मलाच का निवडलेला आहेस, बाकीच्याला तू का निवडत नाहीस. पण त्यावेळेस देवाचा एक शब्द माझ्या कानावर आला की तुला तारायचं आहे. हालेलुया. मला तुला बदलायचं आहे. तू तुझ्या विचाराने, तू तुझ्या कल्पनेने, तू तुझ्या योजनेने स्वतः काहीतरी होण्याचा प्रयत्न करतायस, पण ते म्हणत आहे मला तुला बनवायचं आहे. हालेलुया. आज तुम्ही सगळेजण देवाच्या लोकांना बोलावं, लक्ष द्या. प्रभूचा दिवस आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण आज तुम्ही लिहून घ्या, परमेश्वर तुम्हाला बनवणार आहे. कोणी आमेन म्हणेल का? हालेलुया. किती लोक विश्वास होता की देव मला काहीतरी बनवणार आहे, आणि ज्यावेळेस देव बनवतो ना तो सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात चांगलं बनवतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्त प्रभू हा शब्द खूप महत्वाचा आहे. त्याला ख्रिस्त म्हटला जाईल, त्याला मसीहा हिंदीमध्ये मसीहा म्हटला जाईल. का म्हटला जाईल माहिती आहे का? कारण तो तारणारा आहे. सगळेजण बोलूया, तारणारा आहे. एक वचन माझ्या बरोबर तुम्ही करा आणि सगळेजण वाचूया आपण. मत्ते याचा पहिला अध्यायाचं 21 वचन. तो कुणाची सुटका कशातून करतो पहा. मत्ते याचा पहिला अध्यायाचं 21 वचन. तिथं असं लिहिलेलं आहे त्या वचनामध्ये की आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तो तारेल. कुणाच्या प्रजेला? आपण सगळेजण आहे की नाही त्याच्या प्रजेचे लोक आहोत, आणि तो आम्हाला आमच्या पापापासून काय करणार आहे? तारणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे या जीवनामध्ये. आज तुम्हाला खरंच एक उघड गोष्ट सांगू इच्छितो. आज जर सगळेच मानव जाती जर चांगली असते, कोणत्या प्रकारचा पाप नाही, द्वेष नाही, व्यभिचार नाही, चोरी नाही, डकाती नाही, काहीच नाही, सर्व सरळ मनाने जर राहिले असते तर आज कदाचित पोलीस प्रशासनाची गरज नसती. परंतु आज पोलीस प्रशासनाची गरज काय? कारण गुन्हेगारी वाढलेली आहे. जर गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला आळा घालण्यासाठी जर पोलीस प्रशासन आहे, तर पापी जीवनमय इतकं पापीमय झालेलं आहे, याला आवरणार कोण? तर तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तो ज्यावेळेस येतो ना तो त्याला त्यांच्या पापापासून दूर करतो. कितीतरी पापी लोक, कितीतरी बायबलमध्ये तुम्ही पहा, पापी लोक येशूकडे आले, काही बदलणार नाही देवाला, त्यांचं जीवन बदललं. सगळ्यात महत्वाचा उद्देश आज आपण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. समजा किती लोकांना खोटं बोलायला आवडतं? इथं आपण म्हणणार मी काय कधी खोटं बोललो नाही, ठीक आहे. चोरी करायला किती लोकांना आवडेल? नाही करत, चोरी पण नाही करत, ठीक आहे. कुणाबरोबर लबाडी करत असेल, कुणाच्या विरोधात बोलत असेल, ते तर आहे की नाही? काहीच नाही. प्रभू थँक्यू, वरील गावाला तू आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. पण मी नक्की सांगू इच्छितो, समजा एका माणसानं एका दिवसामध्ये एक पाप केलं तर 365 दिवसाचे किती पाप झाले? एकच पाप म्हणतोय मी. तसं बघायला गेलं तर खोटं बोलणं, चोरी करणं, तंबाखू खाणं, गुटखा खाणं, दारू पिणं, मारामारी करणं, खून खराबी करणं, दुसऱ्याला विरोध करणं, तिरस्काराने बोलणं, लाथाबुक्याने मारण करणं, असे कितीतरी पाप आहेत. मी म्हणतो दिवसभरातून नुसतं एक पाप जर आम्ही केलं तर 365 दिवसात झाले किती पाप? 365. आता तुमच्या वयाचं कॅल्क्युलेशन करा, किती पाप घेऊन आम्ही इथं बसलेलो आहे. मग मला सांगा कसं मी स्वर्गात जाईल?
जाऊ शकतो का? 2024 वर्षापूर्वी येशूने योजना केली, पित्याने योजना केली, माझे लोक नरकात नको, माझे लोक, माझी प्रजा माझ्या बरोबर स्वर्गात असायला पाहिजे, आणि मीच त्यांना त्यांच्या पापातून सोडवायला स्वर्ग सोडून मी पृथ्वीवर येणार आहे. आणि त्याने दिलेलं अभिवचन 2024 वर्षापूर्वी तो स्वतः या पृथ्वीवर आला आणि त्याने तसं अभिवचन पूर्ण केलं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आज आम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे की मी माझं पापमय जीवन घेऊन प्रभूला कधीच खुश करू शकत नाही. मी घरात लाइटिंग करू शकतो, सजवू शकतो, डेकोरेशन करू शकतो, मी सगळ्या गोष्टी करू शकतो. जर मी माझं जीवन, माझ्या परिवाराचं जीवन जर मी प्रभूला जर दिलं नाही तर तो माझ्यासाठी खरा नाता नाही. खरा नाता तो आहे एकदा जर येशू आला 365 दिवस तो नाताळच करत राहतो, कारण त्याच्या जीवनामध्ये तो आनंद परमेश्वर त्याला देतो. हालेलुया, आमेन. फक्त 25 डिसेंबरची वाट बघू नका, रोज प्रति दिवशी माझा नाताळ आहे, कारण माझा रोज परमेश्वर मला भेटायसाठी तो येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आमेन. जोरामध्ये बोला आमेन. तीन गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत माझ्या प्रिय. येशू या ठिकाणी का आला, या पृथ्वीवर का आला? पहिले योहान याचा 3रा अध्यायाचं 8वं वचन. पहिले योहान अध्याय 3 वचन 8. ठीक आहे, मी वाचतोय तो पहा. पहिले योहान याचा 3रा अध्यायाचं 5वं वचन वाचतो, मग 8वं वचन वाचतो. पहिली गोष्ट पहिले योहान 3:5 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्हाला माहित आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला आणि त्याच्या ठाई काय नाही, पाप नाही. बोला सगळे, त्याच्या ठाई पाप नाही. आपल्या शेजारचं सांगा, त्याच्या ठाई पाप नाही. तो काल तुमचं आणि माझं पाप हरण करण्यासाठी. तुम्ही किती धन्य आहात. जग कुठं जाईल माहित नाही, पण एकदा जर प्रभूने माझ्यासाठी रक्त जर सांडलेलं आहे तर तो मला तिथं घेऊन जाण्यासाठी इथं आलेला आहे. हालेलुया, तो पाप हरण करण्यासाठी इथं आलेला आहे. यासाठी आज ख्रिस्ताचा जन्म आमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून मी ख्रिसमस नक्कीच बघतो, आनंदित व्हा, खरंच आनंद करा, जोश करा, आपल्या बहिणी पाहुणे नातेवाईकांना बोलवा, आनंद करा, पण त्यांना हे गोष्ट सांगा, माझा येशू का आला, पाप हरण करण्यासाठी तो आलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही ही आनंदाची बातमी त्याला देताना तो सगळ्यात आनंदित व्यक्ती होतो. ज्यावेळेस देवदूत माझ्या प्रेरणा त्या मेंढपाळाला येऊन भेटले, दुःखाची बातमी सांगितली का आनंदाची बातमी सांगितली? काय सांगितले देवदूताने? तुमच्यासाठी आज आनंदाचं असं म्हटलं नाही. बघा काय आम्हाला पैताना पाठवले, बघा तुमच्यासाठी आनंदाच्या नगरात जन्म आहे. दुःखाची बातमी नाही, आनंदाची बातमी दिली. ती कोणती आनंद होता माहिती काय? जो स्वर्ग तुमच्यासाठी बंद होता तो पित्याने पुन्हा एकदा तुमच्यासाठी सुरुवात करण्याचा प्लॅन केलेला आहे. हालेलुया. यासाठी की तुम्ही नरकात नाही तर तुम्ही त्याच्या बरोबर त्याच्या संगी असावं, म्हणून तुमच्यासाठी आज जन्मलेले. चला उठा, येशूचा शोध करायला लागा. आणि बिचारी मागे लोक उठले, येशूच्या मागे चालू. तुम्हाला माहिती स्तोत्र 119 105 मध्ये काय म्हटलेलं? तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे, माझ्या मार्गावर प्रकाशासारखे झाले. त्यावेळेस जे मागे लोक जे रात्रीचा प्रवास करतात ते कुठलं टॉप्स त्यांच्याकडे होतं सांगा? आज किती लोक टू व्हीलर वापरतात? टू व्हीलर वापरताय, तुमच्या गाडीला अंधारात जात असताना डीप आणि फुल असते का नाही? डीप काय दाखवते? तुमचा जवळचा मार्ग, आणि दुसरं बटन काय दाखवते? तुमचा लांबचा मार्ग. मग मागे लोकांना डीप फुल कोण दाखवत होतं? ज्याच्या बरोबर देव असतो ना, त्याच्या जीवनातल्या प्रत्येक डीप फुल मार्ग परमेश्वरच दाखवतो, दुसरं कोणी दाखवत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर तुमच्यासाठी ख्रिस्त म्हणून तो जन्माला आलेला आहे की त्याने तुमचं पाप स्वीकार करून तुम्ही त्याच्या बरोबर, तुम्ही परमेश्वरा बरोबर राहावं. किती आनंद असेल जेव्हा देवाचे लोक त्याच्या बरोबर राहतात. म्हणून पहिली गोष्ट, तो माझं पाप घेण्यासाठी. अनेक तरुण इथं आहेत, अनेक तरुण इथे आहेत. मी खरंच प्रभूला धन्यवाद असो की आज तुमच्या जीवनाला खूप मोठी किंमत परमेश्वर दिली. का माहित नाही प्रभू आम्हाला इथं आणलं, पण नक्की सांगू इच्छितो यातला एक जरी तरुणाला आपलं जीवन प्रभूला जर देईल तर पूर्ण वडगे गाव प्रभू त्याच्यासाठी आशीर्वादाचं कार्य करेल. हालेलुया. दुसरे वचन आपण पाहूया, 3रा अध्यायाचं 8वं वचन पहा. काय म्हटलेलं आहे? पाप करणारा हा कशाचा आहे? सैतानाचा आहे. कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करत आहे आणि सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झालेला आहे. जर तुम्ही आणि मी जर पापी जर आहोत
तुम्ही आणि मी जर लहान बारीक सारीक पाप जर करत असेल तर सगळ्यात मोठं काय आम्ही एक्सेप्ट करू नका. पण कधी कधी आम्ही आपल्या मुलांना काय म्हणतो, असं का सैतानागत वागायलास. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे मत्तीच्या पुस्तकामध्ये, कोणी आपल्या बंधूला मूर्ख सुद्धा म्हणायचं नाही. पण कधी कधी आम्ही आपल्या मुलांना काय म्हणतोय, आता गाढवागत मूर्खागत का वागायला लागलास. बायबल सांगतो मूर्ख म्हणणाऱ्या व्यक्तीला सुद्धा नरकात जागा आहे. आम्ही किती किती बारीक सारीक गोष्टी चुका लागलेला आहे. परमेश्वर आम्हाला सैतान बनवण्यासाठी नाही, परमेश्वर आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचा बनवण्यासाठी तो आलेला आहे. याच पृथ्वीवर राहून, याच दुनियेत राहून आम्ही त्याच्यासाठी त्याचं प्रतिरूप म्हणून जगावं, म्हणून परमेश्वराने हा ख्रिस्त जन्मोत्सव तुम्हाला आणि मला दिलेला आहे. हालेलुया. जग काय जगत आहे त्याची पर्वा करू नका. तुमच्या ठाई ख्रिस्त जगतो याच्याबद्दलचा आनंद माना, कारण तो ख्रिस्त तुम्हाला जगवत आहे. हालेलुया. बघा माझ्या प्रिय, मला एका व्यक्तीने असं सांगितलं, माणसाच्या जीवनामध्ये 2 वेळा हार घातला जातो मुलांचा. कधी माहितीये? कधी? एकदा लग्नात आणि एकदा मेल्यानंतर. ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी नवरदेवाला काय नाव दिलं जातं? नवरा मुलगाला काय म्हटलं जातं? नवर देव. नंतर तो देव 10 दिवसांना काय गुण दाखवतो, त्याच्या बायकोला आणि त्याच्या परिवाराला माहित असतं की काय कृत्य दाखवतो. तो देव देव नसतो, तो युक्त काय नसतो, काय मम्मी, काय पप्पा, काय फिरायला बघा, हे असं करते, जुगाला खेळते, दशा करते, गुटखा करते, दारू पिते, मला पेटिकेच्या घरात आहे. माझ्या अनेक बहिणींचं जीवन खराब झालं. पण आज प्रभू पुन्हा जर तुम्ही तुमचं जीवन प्रभूच्या हातात जर द्यायला तयार व्हाल, बिघडलेलं जीवन प्रभू पुन्हा सुधारेल. हालेलुया. किती बहिणींचा परिवार आज तशा प्रॉब्लेम मध्ये आहे का? कुणाच्या जीवनात परिवारात प्रॉब्लेम? अनेक परिवाराबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या नातेवाईकांबद्दल कदाचित तुम्ही दुःखी असाल, कदाचित तुम्ही इथं सांगत नसाल, परंतु आज याच ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये प्रभूला म्हणा, पिता माझे सगळे पाप, माझे सगळे अपराध, माझी सगळी दुष्टकृती, माझ्या सगळ्या वाईट गोष्टी आज मी तुझ्या हातात देतो. मला यातून सोडव, मला यातून बाहेर काढ. ज्यावेळेस तुम्ही आज देवाच्या हातात द्याल, तो परमेश्वर सैतानाच्या सगळ्या बंधनातून तो तुमची सुटका करेल. हालेलुया. आणि हे सुटका अशीच मिळत नाही, त्याने आपलं अनमोल रक्त सांडून तुम्हाला आणि मला विकत घेतलेला आहे. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट आपण पाहूया, तो कशासाठी आला. 4 अध्यायाचं 9वं वचन. पहिलं कशासाठी आला तो? पाप हरण करण्यासाठी. दुसरं, सैतानाची कृत्य आमच्या जीवनात बसलेले नाही त्याला नष्ट करण्यासाठी आला. आणि तिसरी गोष्ट आहे, आपण वाचत आहोत 1 योहान 4:9 मध्ये, देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, यावरून देवाची आपल्यावर प्रीती प्रगट झालेली आहे. तिसरी गोष्ट तो काला तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं म्हणून. कोणतं असं मेडिकल आहे मला सांगा, ज्या मेडिकल मध्ये गेला, हा मला जगायचंय, थोडं जीवनाची गोळी तुम्ही द्या. आहे का असं कोणतं मेडिकल? कितीतरी लाखो लोक कोरोना सारख्या महामारीमध्ये गेले. आज तुम्ही आणि मी खरंच देवाला धन्यवाद दिलं पाहिजे. माझ्या देवाने मला जीवन दिले, यासाठी मी नाही जगावा, माझा परमेश्वर माझ्या ठाई जगावा. हालेलुया. होऊ शकतं घरातले लोक आपले सोडून गेले असतील, आपले लोक आपल्याला सोडून गेले असतील, आपले नातेवाईक आपल्याला सोडून गेले असतील, पण तरी पण परमेश्वराने मला काय ठेवलेलं आहे, तो तुम्हाला बनवू इच्छितो. आणि तुम्ही पण जाऊन तीच सुवार्ता सांगावी. येशू पाप हरण करण्यासाठी, येशू सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी, आणि माझ्या भावानं, माझ्या बहिणीनं, येशू जीवन देण्यासाठी तुमच्यासाठी आलेला आहे. ही एक सुवार्ता आमच्या घरातून जर गाजायला जर लागली, प्रभू मोठ्या आणि मोठ्या गोष्टी तो तुमच्या माझ्यासाठी करायला लागेल. हालेलुया. म्हणून तो घर आम्हाला सजवायचा आहे, जे आमचं आत्मिक जीवन सजलेलं आहे. आमच्या घरामध्ये कितीतरी आनंदाने मेजवानी तुम्ही करत असाल, कितीतरी चांगल्या पद्धतीचे वेगवेगळ्या नाना प्रकारचं जेवण करत असाल, परंतु तुमच्या प्रार्थनेमध्ये आध्यात्मिक जीवनाला महत्व द्या आणि पहा किती मोठ्या गोष्टी प्रभू तुमच्या जीवनामध्ये तो करतो. म्हणून बायबल आपल्याला परत एकदा आठवण करून देतो की तुमच्यासाठी तो आले. कुणासाठी? आपल्या छातीवर हात ठेवून म्हणा, माझ्यासाठी तो आलेला आहे, माझ्यासाठी तो आलेला. ज्यावेळेस तुम्ही एक्सेप्ट करताय ना, तर तो स्वतः परमेश्वर तुम्हाला आणि माझ्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी करून दाखवतो. आणखी एका वचनातून आज आपण थोडा वेळ करूया. माझ्या बरोबर तुम्ही काढा कलसीकराचं पुस्तकाचा 1 अध्याय आणि त्यातलं 27वं वचन.
कलासेचा पहिला अध्याय वचन 27. एक रहस्य, एक सिक्रेट आहे जे आज आम्ही पाहूया सगळेजण. कलसे याचा पहिला त्याचं 27 वचन बघा. या गौरवाची संपत्ती परराष्ट्रामध्ये काय आहे? पुढे असं म्हटलेलं आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरं वाटलं. देवाला खरंच चांगलं वाटलं. तुम्हाला त्याचं रहस्य सांगावं. किती लोकांना रहस्य बघायला आवडेल? कधी कधी पत्नी आपल्या नवऱ्याला रहस्य सांगत नाही. कधी कधी नवरा पण आपलं रहस्य बायकोला सांगत नाही. पण मी खरंच देवाला धन्यवाद देतो, माझा परमेश्वर, माझा येशू आपलं सगळं रहस्य तो सांगतो. आणि ते काय रहस्य आहे बघा. त्या ठिकाणी सुंदर प्रकारे आहे की या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रामध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरं वाटलं. आणि गौरवाची जो आशा, असा जो ख्रिस्त, पुन्हा शब्दाला आहे, गौरवाची आशा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे ना, तेच मोठं सिक्रेट आहे की तुमचं जीवन प्रभूनं बनवलेलं आहे. हालेलुया. एकदा जोरदार टाळ्या प्रभूसाठी वाजूया. कारण हे रहस्य त्याने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे की तो ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. सिक्रेट आहे. मला जर कोणी म्हटलं ना, ब्रदर आपका सिक्रेट क्या है, मी एकच म्हणतो, येशू माझ्यामध्ये आहे. हेच माझ्यासाठी सिक्रेट आहे. हालेलुया. बँकेत काय असू दे किंवा नसू दे, घरात काय असू दे किंवा नसू दे, माझ्या कुटुंबामध्ये काय असू दे किंवा नसू दे, पण माझ्या जीवनात, माझ्या अंतःकरणात येशू आहे. हेच माझ्यासाठी सिक्रेट आहे. हालेलुया. आज या ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये तुम्ही पण इथून जाताना एकच विचार करा, मला कुणाला घेऊन जायचं? कुणाला घेऊन जाणार तुम्ही? तर येशूला घेऊन जाणार असा आवाज नाही, कसं आवाज पाहिजे. कुणाला घेऊन जाणार? असू सर्व कुणाला घेऊन जाणार? येशू. हालेलुया. कारण तो ख्रिस्त आहे, तो तारणारा परमेश्वर आहे. एकदा मरिया आणि मार्था ज्या वेळेस येशू त्यांच्या घरामध्ये आला, त्यावेळेस मरिया काय काम करत होते? येशूचं वचन ऐकत येशू जवळ बसले होते. खरं का खोटं आहे? आणि मार्था काय करत होते? बिचारे आपले स्वयंपाकात लागलेले, लक्ष द्या. खूप मोठी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मरिया काय करत बसली होती? येशूचं वचन ऐकत बसलेले होते. आणि मार्था, येशू आलेला आहे, काही गडबड भांडे घेत होते, स्वयंपाकाच्या नादात लागले. आणि येशू इतक्यात काय म्हणतो तिला? मारते तू पुष्कळ गोष्टीविषयी दत्तक आणि काळजी करतेस, आणि मरियेने तर आपला चांगला वाटा निवडून घेतला आहे. खरं आहे का खोटं आहे? अरे बोला, खरं आहे का खोटं आहे? ओके. पण तुम्हाला माहित आहे का, योहान सुसमाचारच्या 11व्या अध्यायामध्ये वेगळंच काहीतरी करते. जाऊया आपण तिथं, पाहूया आपण योहान सुसमाचार त्याचा 11वा अध्याय आणि 20वे वचन. योहान 11 अध्याय आणि वचन 20वे पुस्तक. आता इथं काय घडते? जी मरिया येशूच्या चरणाजवळ बसून वचन ऐकत होती, ती कुठं आहे आणि मार्था कुठं आहे? आता तुम्ही पहा. येशू येत आहे हे ऐकताच मार्था जाऊन त्याला भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. मार्था जाऊन येशूला भेटली. थँक्यू, तुम्ही माझ्या या दुःखामध्ये माझ्या बरोबर तुम्ही आलात. तुम्ही माझ्या दुःखामध्ये माझं सांत्वन करण्यासाठी तुम्ही आलात. थँक्यू, तुम्ही माझी काळजी घेतली, तुम्ही माझ्यासाठी आलात. आणि मरिया तर घरातच बसून राहिली. जी मरिया येशूचं वचन ऐकण्यासाठी आदराने तिच्या चरणाजवळ बसली, तीच मरिया आता येशू आलेला आहे तिच्या भावाचं सांत्वन करण्यासाठी, त्यांच्या घराचं सांत्वन करण्यासाठी. आणि आता ही मरिया मात्र घरात बसून आहे. आता रहस्य बघा काय आहे. बायबल सांगतं, मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे जर असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आता जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. पण सगळ्यात महत्वाचं गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्या ठिकाणी 26 आणि 27 वचन हे खूप महत्वाचं आहे. आणि जिवंत बसले असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय? हे कोणाला बोलत आहे? येशू मार्थेसोबत बोलत आहे. काय बोलत आहे? मार्थे, जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, असा तू विश्वास ठेवतेस काय? तर ती काय म्हणते पहा. ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. बोला सगळेजण, होय प्रभूजी. आणि काय म्हणतो ते पहा.
जगात मार्था म्हणते जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. कोण हा तिचा शब्द आहे? तुम्हीच ख्रिस्त आहात. जी मरिया येशूचं वचन ऐकायला बसलेली होती ती आता कुठे बसलेली आहे? घरात. आणि जी भक्त आणि कामं करत बसलेली होती ती आता काय म्हणत आहे? येस रिअली लॉर्ड, यू आर अ ख्राइस्ट, तूच ख्रिस्त आहेस. आज अनेक ख्रिस्ती लोक असेच आहेत. तुम्ही नाही म्हणत मी, येशूला फक्त मान देतो, आपण सन्मान देतो. मार्तेसारखं माझं जीवन येशू जवळ आहे. मला ख्रिस्त प्राप्त झालेला आहे, मला येशू मिळालेला आहे. होऊ शकतं आजपर्यंत तुम्ही धगधग, काळजी, चिंता, भांडण या गोष्टी तुम्ही इतकं गांगरलेला, इतकं तुम्ही व्यस्त झालं, कदाचित येशू जवळ येण्याची वेळ नसेल. राईट वेळ आहे, योग्य वेळ आहे. आज तुम्ही चांगल्या ठिकाणी आलेला आहात. आज जर तुम्हाला ख्रिस्त समजला, सगळ्यात मोठा नाता तो तुमच्या जीवनासाठी असतो. हालेलुया, हालेलुया, जोरसे बोला हालेलुया. मला ख्रिस्त भेटला, माझा नाता साजरा झाला. आमेन. आणखी एका व्यक्तीचं मी जीवन सांगू इच्छितो. योहान सुवर्तमानमध्ये याचा 4था अध्याय आपण करूया. योहान सुवर्तमानाचा 4था अध्याय. एक पापी स्त्री आहे जी पाणी भरण्यासाठी याकोबाच्या विहिरीवर आली. तेवढं मी काय पूर्ण एक्सप्लेन करणार नाही, पण शेवटचं वचन आपण वाचूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया. तर यातलं 42 वचन वाचून बघा. ख्रिस्त हा शब्द आपण बघत आहे. ख्रिस्त तुमच्यासाठी जन्मलेला तो ख्रिस्त आहे. तो काय आहे? 42 वचनामध्ये म्हटलेला आहे. आणि ते या स्त्रीला म्हणाले, सगळे गाव त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असं नाही, पण आम्ही स्वतः ऐकलं आहे व खचित जगाचा तारणार आहे हेच आता आम्हाला कळालेलं आहे की तो ख्रिस्त आहे. हालेलुया. जो तुझं जीवन बदलू शकतो तो माझंही जीवन बदलायला समर्थ आहे. अख्ख्या गावानं येशूवर विश्वास ठेवला. किती मोठा चमत्कार आहे. जो ख्रिस्त एकासाठी नव्हे, ख्रिस्त पूर्ण जगासाठी आहे. त्याचं नाव येशू आहे. तुम्ही साधारण लोक नाही, तुम्ही खूप आनंदित आणि खूप आशीर्वादित लोक आहात, कारण तुमच्याजवळ जगाचं नाव नाही, तुमच्याजवळ येशू नाव आहे. हालेलुया. मी आजही म्हणू इच्छितो, आम्हाला कोण सेलिब्रिटी सलमान खान तुम्हाला ओळखतो? ओळखते का? सगळे उत्तर द्या. ओळखते? कोणते ऍक्टर तुम्हाला ओळखते? कोण ओळखते तुम्हाला? हा तर मला नाही म्हणा, पण किती धन्य आहे, येशू तुम्हाला ओळखतोय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी हेच म्हणतो की माझा येशू जर मला ओळखत आहे ना, अरे छोड़ दो दुनिया, मेरा यीशु मुझे पहचानता है, बस बाकी कुछ नहीं मुझे चाहिए, मेरा यीशु मुझे जानता है. हालेलुया. म्हणून आज तो ख्रिस्त, तो जन्मोत्सव साजरा करा की तो तुम्हाला ओळखतो, म्हणून तो तुमच्यासाठी आला. म्हणून मी आज प्रभूला खरंच म्हटलं, प्रभू धन्यवाद, तू माझ्यासाठी आलास. हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा नाता आहे. मी माझं जीवन पुन्हा एकदा तुला देऊ इच्छितो. म्हणून शेवटचं एक वचन आपण वाचूया. बराच वेळ आहे, परंतु आता ह्यावेळेस आपण एक वचन वाचूया. प्रेषितांचं कृत्य याचा 5वा अध्यायाचं 31 वचन. खूप महत्वाचं आहे हे वचन, आणि या वचनातूनच आज आम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पण करणार आहोत. त्याचं येण्याचं कारण या पृथ्वीवर 3 गोष्टी होतं. पाप हरण करण्यासाठी, सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी आणि जीवन देण्यासाठी. आता सगळ्यात प्रेषितांचं कृत्य याचा 5वा अध्याय आणि 31 वचन हे कधीच विसरू नका. इथं म्हटलेलं आहे, त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताचं अधिपती व तारणारा असं उच्च पद त्याला दिलेलं आहे. 2 गोष्टी, एक तारण आणि दुसरं पश्चाताप, पापांची क्षमा. यातच येशूला काय दिलेलं आहे? त्याला अधिपती, तारणारा असं उच्च पद, सर्वश्रेष्ठ नाव प्रभूला दिलेलं आहे. यशाच्या ग्रंथामध्ये जी भविष्यवाणी आली तीच ही आहे की माणसानं जर आपलं जीवन प्रभूला जर दिलं, पश्चाताप जर केला, माणसानं आपलं जीवन प्रभूला देऊन पश्चाताप करून आपलं माघारी फिरून पुन्हा तर देवाच्या मार्गामध्ये जर चालला, स्वर्गात त्याच्यासाठी आनंद आहे. हे उच्च पद सुद्धा त्याने सोडलं तर तुमच्यासाठी आहे. अगदी नम्र तुझं. प्रेज लॉर्ड. जर तू प्रेम जर केला नसताना आज तुझ्या निमित्त कोणी सुद्धा बसलेलं नसतो. आता परत आपण भेटू वगैरे ना भेटू, तर मी नक्कीच सांगतोय ही गोष्ट तुम्ही आठवण करून ठेवा.
रोज भेटणारा प्रभू आहे, जो तुम्हाला भेटायला तयार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून लास्ट मोमेंट मी एवढंच सांगू इच्छितो, मी माझं जीवन प्रभूला दिल्यानंतर, लक्ष द्या सगळेजण, मी माझं जीवन आज जर प्रभूला जर दिल्यानंतर काय तो मला चालवेल काय, हा प्रश्न. अनेकाचा प्रश्न असेल, मी माझं जीवन जर आज प्रभूला जर दिलं ना तर प्रभू मला चालवेल काय. मी स्टॅम्प आणून द्या, लिहून देतो. तिथलं जे जीवन, तुमच्या जीवनाची जी सुरुवात होईल ना ती अद्भुत आणि अलौकिक सुरुवात होईल. आता चालवणारा तुम्ही नाही, आता चालवणारा परमेश्वर आहे, ज्याने तुम्हाला आणि मला बनवलेला आहे. तो इथून पुढे चालेल. एक अनुभव सांगू इच्छितो. कधीच मी माझ्या लाईफ मध्ये विमानासाठी कधी प्रवास केला नाही, पण केसेस नसल्या आमच्या अंगावर तरी परमेश्वराने विमानात बसवलं. आणि ज्यावेळेस विमानात बसवलं, माझं मोठे पण सांगत नाही, आणि ज्यावेळेस मी तिथं त्या विमानात ज्यावेळेस टेक ऑफ घेतल्यानंतर ज्यावेळेस ते हवेत होतं, अक्षरशः नुसता बाजूला नुसता ठेवत, एक माणूस पण नाही, झाड पण नाही, पक्षी पण नाही, काहीच नाही. आता म्हटलं परमेश्वर हे काय आहे. एक गीत मला खूप आठवत येतं, बिन तेरे में कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. आणि त्या शेवटच्या चरणामध्ये असं इतकं सुंदर म्हणजे, कायनात इतनी सुंदर बनाई तो तू कितना खूबसूरत है. ज्यावेळेस मी त्या विमानात बसला तर तो प्रवास आठवला. खाली उतरल्यानंतर प्रभूला म्हटलं, वा, एका खऱ्या जीवनाची सुरुवात प्रभू तू मला दाखव, जे माझ्या लाईफ मध्ये मला कधी मिळालेलं नाही ते तुम्हाला देणारा परमेश्वर. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून माझ्या देवाच्या लोकांना खरंच मी तुम्हाला देखील सांगू इच्छितो, आज जर तुम्ही जर तुमचं लाईफ, तुम्ही जर तुमचं जीवन प्रभूला जर द्याल, एका नवीन जीवनाची सुरुवात आजच्या तारखेपासून परमेश्वर तुमच्यासाठी करेल. हालेलुया. किती लोक आहेत आपलं जीवन प्रभूला देण्यासाठी तयार आहे. आमेन. काही असो, कोणतेही पाप असो, तुम्ही घरात सांगितलं असेल किंवा नसाल, परंतु आज प्रभूला तुम्ही सांगा आणि आज लिहून घ्या, प्रभू आजपासून तुमच्यासाठी मोठ्या गोष्टी करेल. जे लोक आपलं जीवन प्रभूला देण्यासाठी तयार आहे, ती गोष्ट मात्र कधी विसरायची नाही. एक, माझा पाप घेण्यासाठी तो आला. दुसरं, माझ्या जीवनातल्या सर्व सैतानाच्या गोष्टीला मारण्यासाठी आला. आणि तिसरी गोष्ट, मला जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि आज हेच जीवन प्रभूने वडगी गावातल्या तुम्हासाठी परमेश्वराने दिलेलं आहे. किती लोक स्वीकार करण्यासाठी तयार आहेत. जे लोक आपलं जीवन पुन्हा एकदा आपलं प्रभूच्या हातात जीवन द्यायला तयार आहेत, मी विनंती करतो की ते लोक आपल्या जागेवर उठून उभा राहतील. कळत न कळत, बोलता चालता आम्ही चुकलो असेल, प्रभूजवळ क्षमा मागा. परंतु आजचा दिवस तुमच्या हातामध्ये आहे. प्रभू नक्कीच हा मौका तुमच्यासाठी देऊ इच्छितो की तुम्ही त्याला निवडावं, तुम्ही त्याला स्वीकार करावं, तुम्ही पश्चाताप करावा. आणि तो स्वर्गात जो आनंद होता रे, तोच आनंद, तोच ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद तुमच्या घरामध्ये व्हावा, म्हणून परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. हालेलुया जीसस, हालेलुया. आम्ही आपले दोन्ही हात उंच करूया. जे लोक खरंच आपलं जीवन प्रभूला देण्यासाठी तयार आहेत, एक खरा ख्रिसमस साजरा करण्यासाठी तयार आहेत, म्हणून आज तुम्हाला काय मिळालं हे महत्वाचं नाही. आज या पृथ्वीवर मला ख्रिस्त मिळाला, हेच माझ्यासाठी आशीर्वादाची गोष्ट आहे. येस, हालेलुया जीसस. या सगळे आम्ही आपले हात उंच करूया. जे लोक आपल्या जीवन पुढे एकदम समर्पण करू इच्छित आहेत, तुम्ही शांत राहू नका, तुम्ही प्रार्थना करा. पिता, कळत न कळत तेव्हा मी चुकलेलं असेल, प्रभू मला क्षमा कर. प्रभू मी चुकलो असेल तेव्हा मला क्षमा कर. प्रभू माझ्या हातून काहीतरी चुका झाला असेल, माझ्या भावाबद्दल, माझ्या परिवाराबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या लोकांबद्दल, देवा मला क्षमा कर. Yes, hallelujah. Yes, glory to Jesus. We worship you, Lord. आम्ही आपले दोन्ही हात उंच करूया. माझ्या प्रिय लाजू नका. तुमच्या बाजूला कोण आहे, तुमच्या शेजारी कोण आहे, कोण तुमचा आवाज ऐकतो हे पाहू नका. यावेळेस परमेश्वर तुमचा आवाज, तुमची प्रार्थना ऐकत आहे आणि तो तुम्हाला सैतानाच्या सर्व बंधनातून, सैतानाच्या सर्व डावपेचातून, पापापासून तो तुम्हाला बाहेर काढून एका नवीन जीवनामध्ये प्रभू तुम्हाला आणत आहे. एक पाल आजपासून एक नवीन सुरुवात प्रभू तुमच्यासाठी करत आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतो, माझ्या प्रियानो, आता जुने होऊन गेले, आज नवीन प्रभू करणार आहे. आजपासून एका नवीन जीवनाची सुरुवात प्रभू तुमच्यापासून करून घेणार आहे. आम्ही आपला आवाज उंच करूया. प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. परिचय करू नका. प्रत्येक प्रभूला धन्यवाद द्या. पिता धन्यवाद या अलौकिक जीवनाबद्दल, या अलौकिक देणगीबद्दल, जो येशू आम्हाला या पृथ्वीवर मिळालेला आहे. 2024 पासून आज आम्ही स्वीकार करतो की प्रभू तू माझा ख्रिस्त आहेस. कुछ नहीं पाया, सुनसान थी धरती, पेड़ों अंधेरों में डूबी,
कुछ नहीं था सुनसान थी ये धरती पेड़ों अंधेरों में डूबी कुछ नहीं था जब कुछ नहीं था सुनसान थी ये धरती पेड़ों अंधेरों में डूबी वहाँ तेरा प्रभु का सुंदर सृष्टि बन गई वहाँ तेरा प्रभु का सुंदर सृष्टि बन गई आत्मा की हवा रहा है आज माझ्या प्रियानो तुमचं जीवन प्रभू बदलू इच्छितो तुम्ही जर आपलं जीवन आज प्रभूला जर देत आहात प्रभूला आवाज मला बोलवत नाही तुझ्याजवळ येशू Yes, glory to God. आमच्या जगातला पाप तुम्हाला बोलवत असेल फक्त या सायंकाळच्या वेळेस या रात्रीच्या वेळेस येशू तुम्हाला बोलवत आहे कुछ होने पर है नया होने पर है अद्भुत यहाँ होने पर है कुछ होने पर है नया होने पर है अद्भुत यहाँ होने पर है कुछ हो रहा है कुछ हो रहा है आजचा दिवस नया हो ही संध्याकाळची वेळ प्रभू तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करणार माझ्या भावाने माझ्या बहिणीने आपलं जीवन प्रभूला दिली पिता म्हणे की पिता माझ्या सर्व नवीन मनुष्य बनव तुझा प्रतिबिंब प्रभू माझ्या तसं पाठीला ओळखलंय ख्रिस्त आहे तसं ते शब्दसृष्टीला ओळखलंय की ख्रिस्त आहे आज मी तुला ओळखतो अगदी काही दिवसांमध्ये उठवलेला आज जय माझ्या भावाने जय माझ्या बहिणीने आईने माझ्या बाबाने आज जर तुम्ही जर तुमचं जीवन प्रभूला जर दिलेलं आहे येणारा 2025 एक असं अद्भुत एक अलौकिक असेल ज्या प्रत्येक जीवनामध्ये ख्रिस्त तुमच्या बरोबर असेल येशू तुमच्या बरोबर असेल तो प्रत्येक समय तुम्हाला जाणीव करून देईल हा मी आहे योहान 13 मध्ये पण शिष्याने तेच प्रश्न येशूला विचारले प्रभू आपण गुरु आपण प्रभू आहात येशू म्हणाला मी तसाच आहे आज जर तुम्ही प्रभूला प्रभू म्हटलेला आहे प्रभू तू माझा आहे आजपासून लिहून घ्या या 2025 मधला प्रत्येक दिवस तोच प्रभू तारणारा ख्रिस्त तुमच्या बरोबर असेल पिता धन्यवाद तू आज आमच्या बरोबर ही वेळ तुला केलीस तू आनंद प्रभू विनंती करतो आमच्याकडे आदरणीय बाळासाहेब पुढे येतील आणि आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना पवित्र 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 भल सेनाधीश परमेश्वर देव बाबा अब्रामाच्या इसाकाच्या याकोबाच्या जिवंत यहोवा तुझा पुत्र जो आमचा तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि महान नावामध्ये प्रभू या ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त
आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र चरणाशी या ठिकाणी एकत्रित केलं. या महान देवदान प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू देतो. तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू तुझी उपस्थिती तू आम्हामध्ये दिली. आज प्रभू या भक्ती आराधनेमध्ये स्तुती स्तवनामध्ये प्रभू तू वास केला आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझ्या सेवकाच्या मुखाच्या द्वारे प्रभू तू आमच्याशी बोलला. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद. ख्रिस्त जन्म उत्सव साजरा करत असताना हो प्रभू आम्ही आमची घरे असतील आमचे स्वतःला असेल आम्ही सजवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आत्मिक जीवनामध्ये तुला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही किती सजवलेल्या आहेत याच विषयी प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन करण्याची एक संधी दिली. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू देतो. ख्रिस्त जन्मोत्सव प्रभू तुझ्या येण्याचं कारण तू आम्हाला सांगितलं प्रभू. तू आपल्या प्रजेला तारावयास आलास. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू देतो. सैतानाची सर्व कृती नष्ट करण्यासाठी आमचं पाप नष्ट करण्यासाठी प्रभू तू आला. हो प्रभू आम्हाला जीवन देण्यासाठी प्रभू तू आला. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू देतो. आम्हाला मोठा आनंद देण्यासाठी आला. आमच्या जीवनामध्ये चिंता क्लेश दुःख आजार मरण आणि पाप स्वीकारण्यासाठी प्रभू आला. आपले जीवन देण्यासाठी आला. हो प्रभू याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू देतो. हो प्रभू जग देत तसा नव्हे तो तुझ्याकडचा परिपूर्ण आनंद प्रभू तो आम्हाला देण्यासाठी आला. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू देतो. आज विशेष करून प्रभू इचलकरंजी येऊन हे आलेले सर्व तुझे आराधक प्रभू या ठिकाणी तो घेऊन येऊन तू त्यांच्याद्वारे तुझं गौरव करून घेतलं. गाण्यांच्या कंठाला वादकांच्या हाताला स्पर्श केला प्रभू आणि तू तुझ्या नामाचं गौरव करून घेतलं. आभार मानतो. तुझ्या सेवकाच्या द्वारे प्रभूचे वचन तू आम्हासाठी दिलं. त्या वचन आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रभू तू रुजव आणि तुझ्या पवित्र वचनाप्रमाणे आम्ही आचरण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. ज्याने तुझं वचन ऐकलं बाप्पा, ज्याने तुझ्या वचनावरती विश्वास ठेवला आणि ज्याने त्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा निश्चय केलेला आहे अशा प्रत्येकावरती तुझी दया राहावी. हे सर्व आलेले भक्तगण प्रभू तुझ्या पवित्र हाताच्या स्पर्शाने प्रभू तू त्यांना आशीर्वादित केलं. आभार मानतो. त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांची लेकरं त्यांची आई वडील त्यांची पत्नी त्यांची सर्व कुटुंबामध्ये असलेले लहानतोड आणि त्याचबरोबर त्यांची सेवा प्रभू तू आशीर्वादित करावीस असं दैनंदिन कृपेन कर. विनाची प्रार्थना विनंती धन्यतर धारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि महान गौरवी नावाने ही प्रार्थना केली आहे पित्या. आमेन.